नमस्कार मित्रांनो, पुणे शुल्क अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे राबविली जाणारी महामेश योजना 2024-25 करता या वर्षाकरता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहिती पुन्हा तुम्हाला मिळत जाईल. तर मित्रांनो, राज्यातील क प्रवर्गासाठी महामेश योजना, चराई अनुदान, शेळी मेंढी पालनासाठी 1 गुंठा जागा योजना, कुक्कुटपालन ही योजना मुंबई व मुंबई उपनगर हे 2 जिल्हे वगळता उर्वरित 24 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा तपशील आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम घटक क्रमांक 1, कायमस्वरूपी 1 ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सुविधासह 20 मेंढ्या प्लस 1 मेंढीनगर अशा मेंढी गट 75% अनुदान वाटप करणे. व घटक क्रमांक 2, स्थलांतर पद्धतीने मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सुविधासह 20 मेंढ्या प्लस 1 मेंढानर अशा मेंढी गट 75% अनुदान वाटप. घटक क्रमांक 3, ज्यांच्याकडे स्वतःच्या 20 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु 40पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीकरता 1 नर मेंढा 75% अनुदानावर वाटप करणे. घटक क्रमांक 4, ज्यांकडे स्वतःकडे 40 मेंढ्यापेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक परंतु 60पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा 2 नर मेंढा 75% अनुदानावर वाटप करणे. घटक क्रमांक 5, ज्यांच्याकडे स्वतःच्या 60 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु 80पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीस 3 नर मेंढा 75% अनुदानावर वाटप करणे. घटक क्रमांक 6, ज्यांकडे स्वतः 80 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु 100पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा 4 नर मेंढा 75% अनुदानावर वाटप करणे. व तसेच घटक क्रमांक 7, ज्यांकडे स्वतःच्या 100 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीच्या 5 नर मेंढा 75% अनुदानावर. घटक क्रमांक 8, ज्यांच्याकडे स्वतःच्या 20 मेंढ्या व 1 मेंढानर अशा एकूण 21 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु 40 मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्याच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाची मेंढी पालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप. व घटक क्रमांक 9, ज्यांच्याकडे स्वतःच्या 20 मेंढ्या किंवा 1 मेंढानर अशा एकूण 21 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु 40 मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यासाठी स्थलांतरित स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप. घटक क्रमांक 11, ज्यांच्याकडे स्वतःच्या 40 मेंढ्या व 2 मेंढ्यानर अशा एकूण 42 मेंढ्या आहेत त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्याच्या स्थलांतरित स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप.